जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घर खरेदी करत असताना समजा जर तक्रार करायची वेळ आलीच तर आज ग्राहकांसमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत, महारेरा आणि ग्राहक न्यायालय. पण यापैकी कुठल्या पर्यायाची कधी निवड करायची याबद्दलचं मार्गदर्शन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. आणि ह्या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी आज आपण ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर कार्याध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे. आज आपल्याबरोबर दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आहेत, ग्राहक प्रतिनिधी म्हणून त्या आल्यात, नेहा जोशी. त्यांचंही स्वागत करूया. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचंही स्वागत. मॅडम माजी पीठासीन सदस्य ठाणे ग्राहक मंच इथून त्या आल्यात आणि हे तिघेही आज आपल्याला ह्या दोन पर्यायापैकी कुठल्याची निवड करायची, कधी करायची या सगळ्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत. सर मुळात मला असं विचारायचं आहे की आता दोन पर्याय आहेत, पण महारेराच्या आधी काय परिस्थिती होती आणि कशा पद्धतीने हे सगळं चालायचं हे कामकाज? आता बघा, महारेरा हे प्राधिकरण, त्याचा जो कायदा आहे तो रेरा, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट, तो 1 मे 2017 रोजी संपूर्ण देशात अंमलबजावणी त्याची झाली, इन्क्लुडिंग महाराष्ट्र. त्याच्या आधीची परिस्थिती जर का बघितली तर ग्राहक संरक्षण कायदा होता. ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली झाला. किंबहुना तो खूप पॉप्युलर झाला, लोकप्रिय झाला आणि त्याच्यानंतर बदलत्या काळानुसार संसदेने तो देखील कायदा आणिक विस्तारित केला आणि 2019 साली नवीन विस्तारित ग्राहक संरक्षण कायदा, म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 असं म्हणतो, तो आला. तर रेरा कायदा येण्याच्या आधी घर खरेदीदारांच्या समस्या कुठे जायच्या तर ते ग्राहक न्यायालयात जायच्या. ग्राहक संरक्षण कायदा हा अत्यंत सोपा, सुटसुटीत, म्हणजे ग्राहक स्नेही असा कायदा म्हणून तो ओळखला गेला. आणि त्यामुळे बिल्डर्स विरुद्धच्या ज्या काही तक्रारी असतील की घर खरेदी केलेलं आहे, विलंब झालेला आहे, कॅन्सल करायचं आहे बुकिंग, किंवा काहीतरी त्यांनी वेगवेगळी प्रॉमिसेस दिल्यात, ॲम्युनिटीज दिल्यात, दिला नाही काही, तर प्रत्येक वेळेला हा ग्राहक न्यायालयात जायचा. महारेरा म्हणजे रेरा कायदा आला आणि त्याच्यातनं महारेरा हे प्राधिकरण स्थापन झालं महाराष्ट्रात. प्रत्येक राज्यात तसं प्राधिकरण आहे, तसं महाराष्ट्रातलं महारेरा हे प्राधिकरण. ते 1 मे 2017 पासून कार्यान्वित झाल्यानंतर घर खरेदीदार ग्राहकाला हे दोन पर्याय आता उपलब्ध झाले. एक, तीच समस्या घर खरेदीदार म्हणून विकासकाविरुद्धची, बिल्डर विरुद्धची, तो ग्राहक न्यायालयातही जाऊ शकतो आणि तो महारेरामध्येही जाऊ शकतो. आणि आता आज आपल्याला तेच बघायचं आहे की ह्या परिस्थितीमध्ये चांगल्यात चांगला मार्ग कुठला, प्रभावी मार्ग कुठला, कमीत कमी खर्चाचा मार्ग कुठला, कमीत कमी त्रासदायक आणि क्लेशदायक मार्ग कुठला, हे आपण आज बघणार. आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ह्या दोन्हीकडे आपल्याला काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीने आपल्या अडचणींना सोल्युशन मिळू शकतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि फक्त इथे एक मी सुरुवातीला स्पष्ट करतो की हे जे दोन पर्याय म्हणून आहेत ना, तिथे एक गोष्ट मात्र मी सर्वांना सुरुवातीला सांगू इच्छितो की दोन्ही ठिकाणी तुम्ही नाही जाऊ शकणार. तुम्हाला एकच निवड करावी लागेल, एक तर महारेरा किंवा ग्राहक न्यायालय. पण आज आपण दोन्हीच्या वेगवेगळ्या तरतुदी कुठल्या आहेत त्या सांगणार आहोत. मला अर्चना मॅडमकडे यायचं आहे की जेव्हा ग्राहक न्यायालयामध्ये अशा पद्धतीने आपण जातो तेव्हा तिथे कोणत्या कोणत्या तरतुदी आपल्यासाठी आहेत, मग सर सांगतील की रेरामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, काय सांगाल? ॲक्च्युअली बेसिकली ग्राहक कायदा जो आहे, ग्राहक संरक्षण कायदा, तो कशासाठी झाला आहे की फॉर बेटर प्रोटेक्शन ऑफ कन्झ्युमर्स, म्हणजे तो ग्राहकाभिमुखच आहे. वेअरएज रेरा जो आहे तो प्रोटेक्शन फॉर
अलॉटीज म्हणजे घर घर खरेदीदार, खरेदी. प्रमोटर्स आणि इस्टेट एजंट सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे ग्राहक कायद्याच्या अंतर्गत फक्त घर खरेदीदार किंवा कन्झ्युमर्स त्या कोर्टात जाऊ शकतात, पण रेराच्या अंतर्गत मात्र हे तिघही तिकडे जाऊ शकतात. अच्छा, त्यामुळे असा हा व्यापक स्वरूप त्यामुळे आपण- बेसिकली जास्त कंझ्युमर किंवा ग्राहक अभिमुख कायदा म्हटलं तर तो केव्हाही ग्राहक संरक्षण कायदाच आहे. सर आता हे कसं आहे, आपण घर खरेदीदारांचेच प्रश्न आणि त्यांच्या समस्या म्हटला तर रेरा हा कायदा हा फक्त घर खरेदीदारांसाठीच कायदा आहे. अच्छा, आणि त्यामुळे इट इज फोकस्ड ऑन दॅट. त्यामुळे ग्राहकमध्ये सर्वच प्रकारचे ग्राहक, मग तुम्ही बँकेचे ग्राहक असाल किंवा तुम्ही प्रवासी सेवांचे संस्थांचे ग्राहक असाल किंवा कुठल्याही वस्तू खरेदी याचे केली आहे, इन्शुरन्सचे ग्राहक त्याच्याबरोबर असाल, विमा काही. वगैरे कुठलेही असेल तर तो तिकडे जाऊ शकतो. रेरा कायदा असा आहे की घर खरेदीदार म्हणून माझे काय अधिकार आहेत हे कायदा स्पष्ट करतं. त्याच्यानंतर विकासक जो घर बांधणारा असतो त्याचं उत्तरदायित्व काय आहे ह्या ग्राहकाप्रती ते त्या ह्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ते उत्तरदायित्व त्यांनी पूर्ण केलं नाही तर ग्राहकाला काय अधिकार प्राप्त होतात आणि ग्राहक कशा प्रकारे तक्रारी करू शकतो आणि त्या तक्रारींचं निवारण कसं होतं हे सांगणारं म्हणजे रेरा कायदा आहे. वा, आज आपल्याकडे हे दोन तज्ज्ञ असे आहेत की एक पूर्णतः ग्राहक न्यायालय किंवा तो जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा त्याबद्दल सांगतील आणि तुम्ही सर रेराबद्दल सांगणार आहात. नेहा मॅडम ग्राहक प्रतिनिधी म्हणून आज इथे आहेत आणि त्या ह्या दोन्ही आपण म्हणूया पर्यायांमध्ये वेगवेगळी परिस्थिती असेल तर कशा पद्धतीने मार्ग निघू शकतो त्यासाठी त्यांच्याकडे खूप छान छान सिच्युएशन्स आहेत. तर पहिली सिच्युएशन तुम्ही कुठली मांडाल एक ग्राहक म्हणून घर खरेदी अगदी करताना? कॉमन पहिली सिच्युएशन आपण अशी बघतो म्हणजे आपण घर खरेदी करताना बुकिंग करतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये आणि काही कारणाने असं होतं की तो प्रोजेक्ट लांबतो आणि त्यामुळे मला घर मिळायला नॅचरली विलंब होतो. मग अशा वेळेला पहिला प्रश्न असा म्हणजे पहिला ऑप्शन असा घेतला जातो की मला घर जे मी बुकिंग केलं आहे ती बुकिंग अमाऊंट कॅन्सल करून मला ते बुकिंग कॅन्सल करायचं आहे. पण होतं असं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं जसं तो प्रोजेक्ट डेव्हलप होतो ग्रोथ होते त्याच्या प्रत्येक मजल्याप्रमाणे आपण काही हफ्तेही भरलेले असतात. तर ही बुकिंग अमाऊंट हे जितके भरले गेलेले हफ्ते आहेत तेवढे मला विथ इंटरेस्ट व्याजासकट परत मिळू शकतात का? आणि मग अशा वेळेला मी कुठे जायचं? ग्राहक न्यायालयाकडे जायचं का रेराकडे जायचं? काय सांगाल, कुठून सुरुवात करूया? सर तुम्ही आधी सांगता का की ह्या सिच्युएशनमध्ये, कारण बघा घर खरेदी ही तुमची जीवनभराची पुंजी त्याच्यामध्ये असते आणि विलंब झाल्यानंतर कुठेतरी मनात शंका यायला लागते की मी आता या घरात जाणार आहे राहायला का नाही जाणार आहे. आणि मग इतर पर्याय आपल्याला दिसायला लागतात की अरे मी इथे बुकिंग ह्यांचं काम फास्ट होतंय मी इथे जाऊन करू शकतो. मग यामध्ये कॅन्सलेशन आहे, नुकसान भरपाई आहे, काय तरतूद आहे? अशा वेळेला काय आहे की रेरा कायद्यामध्ये कलम 18 सर्व ग्राहकांनी याची नोंद करावी की कलम 18 हे ह्या ग्राहकांना खूप मोठे अधिकार देतात. अच्छा, कशा प्रकारे? तर कलम 18 असं म्हणतं रेरामधलं की जर का एखाद्या गृहप्रकल्पाला विलंब झाला आणि त्याच्यातनं त्याला शेवटी ग्राहकाला पैसे परत पाहिजेत, नोंदणी रद्द करायची, आता जसं नेहाने उदाहरण दिलं, तर अशा वेळेला रेरा कायदा म्हणतो की त्या विकासकांनी त्या ग्राहकाला त्यांनी जे सगळे पैसे दिलेले आहेत ते त्या दिलेल्या तारखेपासून महारेरामध्ये जो व्याजाचा दर निश्चित केलेला आहे त्या दराने परत करायचे आहेत. अच्छा, अगदी हे स्पष्ट आहे. आणि तिथे मग जनरली विकासक आणि बिल्डर्स काय म्हणतात की नाही हो विलंब ह्याच्यामुळे झाला त्याच्यामुळे झाला आमचं काय नाईलाज होता वगैरे. नो एक्सक्युजेस, कुठलेही एक्सक्युजेस चालणार नाहीत. विलंब झाला आहे, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये डेट अमुक अमुक होती आणि त्याच्यानंतर झालेला डिले स्पष्ट आहे, तुम्ही अमाऊंट किती दिलेली आहे ती स्पष्ट आहे, त्याच्यावर एवढं व्याज आणि ती मूळ रक्कम त्यांनी परत करणं हा ग्राहकांचा अधिकार म्हणून रेरा कायद्यामध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा असतं तेव्हा त्या ग्राहकांना अशा पद्धतीने पैसे त्यांचे परत मिळू शकतात. शिवाय झालेलं नुकसान की बाबा आता मला नवीन जागा घ्यावी लागणार, वाढीव दराने घ्यावी लागणार, हे माझं नुकसान आहे, तर ती नुकसान भरपाई देखील तुम्ही क्लेम करू शकता महारेरामध्ये. रेरामध्ये अशी काही तरतूद आहे की आता कॅन्सलेशन म्हटल्यानंतर ते जे कोणी विकासक किंवा जो बिल्डर असेल त्याला असं वाटतं की आपलं ग्राहक तर चाललं है ना, कॅन्सल केलं म्हणजे तो चालला आपल्याकडनं,
आणि मग त्याच्यावर काही प्रेशराईज वगैरे करायला लागले तर असं त्याच्या विरुद्ध सुद्धा, की त्याच्यासाठी ग्राहक न्यायालयामध्ये? नाही, त्याच्यासाठी काय, त्यांनी प्रेशराईज करण्याचा प्रश्नच नाही. हा ग्राहकांचा हक्कच आहे. मला जर का पैसे पाहिजेत, फार तर तो सांगू शकेल की बाबा अरे मग ठीक आहे, थांबतोयस का, तर मी देऊ शकतो. इट इज अप टू द कन्झ्युमर. त्यामुळे त्याला जर का वाटलं तो फेरविचार करू शकतो. पण कुठल्याही प्रकारचा दबाव जरी आणला तरी ग्राहकाच्या खिशात किंवा ग्राहकाच्या हातात आज दोन्ही कायदे आहेत. करेक्ट. आणि हे दोन्ही कायदे त्या ग्राहकाला सक्षम करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे विकासक कितीही प्रबळ असला तरी कायदा त्याच्यापेक्षा प्रबळ आहे. बरोबर. आणि त्याच्या हातात आज 2 आयुध आहेत. करेक्ट. तर त्यामुळे ग्राहक संरक्षणासाठी हे दोन्ही कायदे तयार आहेत. तर त्यामुळे कुठला वापरायचा हेच प्रश्न आहे त्याचा. पण तो स्वतःचं संरक्षण करू शकण्या इतपत आज सक्षम झालेला आहे. फक्त पुन्हा एकदा एक आठवण करून द्यायची की सरांनी सुरुवातीला सांगितलं तसं की 2 पैकी एकाची निवड आपण एका वेळेला करू शकतो. बरोबर. दोन्हीची नाही. अर्चना मॅडम, या सिच्युएशन मध्ये ग्राहक संरक्षण कायदा काय सांगतो? ह्याच्यात पहिल्यांदा म्हणजे मला सांगायला आवडेल की ग्राहक संरक्षण कायद्याखाली फक्त ग्राहकच नाही तर बेनिफिशरी सुद्धा जाऊ शकतात. की जो पर्याय मला वाटते रेरामध्ये अवेलेबल नाही आहे. कारण आता बरीचशी मुलं बाहेरगावी असतात, ती आई वडिलांना पैसे देतात, आई वडील त्यांच्या नावाने घेतात. तर मग आता ह्याच्यात ग्राहक कोण? तर ॲक्च्युअल ज्याच्या नावावरती जागा आहे तो, किंवा ज्यांनी त्याच्यात पैसे घातले, दोघांनाही ग्राहक न्यायालयात जाता येतं. दुसरं म्हणजे ग्राहक न्यायालयात तुम्हाला वस्तू म्हणजे घर तुम्हाला द्यायची ऑर्डर होऊ शकते, नुकसान भरपाईची ऑर्डर होऊ शकते. याच्याच बरोबर तुमचा जो काही झालेला खर्च असतो कोर्टासाठी ती कॉस्ट मिळू शकते. अच्छा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक खूप सुंदर तरतूद आहे की मानसिक जो काही तुम्हाला त्रास झालेला आहे, नुकसान भरपाई व्यतिरिक्त जो काही मानसिक त्रास झालेला आहे तो सुद्धा ग्राहक न्यायालय तुम्हाला देऊ शकतं. अच्छा, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट पण कॉम्पन्सेशन तिथे मिळू शकतं. नुकसान भरपाईच्या ह्याच्यात हा एक कॉम्पोनंट ग्राहक संरक्षण कायदा स्पेसिफिकली आता नवीन आणलेला आहे. अच्छा, जे रेरामध्ये नाही. मेंटल टॉर्चर. हां, बरोबर आहे. खेट्या घालाव्या लागतात, तुम्हाला दरवेळेला जाऊन बघताय तर बिल्डिंग तयार नाहीये, हा जो एक ट्रॉमा आहे तो सुद्धा आता त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. नेहा, अजून ह्याच्या पुढची एक सिच्युएशन तुमच्याकडे आहे की हे तर झालं कॅन्सलेशनच्या बाबतीत. तर आता असं होतं की मी घर निवडताना बरेच क्रायटेरिया ठरवून घर निवडते की माझ्या मुलांची शाळा जवळ आहे, घर ऑफिस जवळ आहे, त्यामुळे तो एरिया किंवा तो प्रोजेक्ट, तो बिल्डर चांगला आहे, मिळालेल्या ॲम्युनिटीज आवडतात, त्यामुळे तो मला हवाय. मला बुकिंग कॅन्सल, नोंदणी कॅन्सल नाही करायची, घराचा ताबा तर हवाय, पण तो डिलेड मिळणार हे मला दिसतंय. मग मिळणार आहे, मग तो जो 1 वर्ष 2 वर्ष जे काही झालंय त्याच्यासाठी माझे पैसे गुंतून राहिले, ते मी दुसरीकडे इन्व्हेस्ट केले असते तर ते काही बेनिफिट मला मिळालं असतं. तर ही सगळी नुकसान भरपाई मला मिळू शकते का? आणि परत तोच प्रश्न येतो की रेरात जायचं का न्यायालयामध्ये जायचं? मला वाटतं प्रत्येक सिच्युएशन नंतर हा प्रश्न कॉमन आहे की 2 पैकी कशाची निवड करायची आहे. सर, आता ग्राहकाला कॅन्सल करायचं नाहीये, पण आता विलंब तर खूप झालाय. म्हणजे आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी उदाहरणं असतील की 1.5 वर्षात असंच फसवत जातो. येस, 1.5 वर्षात देतो म्हणून 8-9 वर्ष विलंब झालेला असतो. तर अशा सिच्युएशन मध्ये मी आता आधी अर्चना मॅडमना विचारते की ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ह्यासाठी काय तरतूद आहे, ह्या सिच्युएशनसाठी? ग्राहक न्यायालय तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकतं. फक्त ग्राहक न्यायालयात आणि रेरामध्ये ह्याच्यात जे काही नुकसान भरपाई दिलं जातं किंवा इंटरेस्ट दिलं जातं त्याच्यात एक तरतूद आहे की रेरामध्ये तिकडे फिक्स केलेलं आहे की MCLR अधिक 2% तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकतं. पण ग्राहक न्यायालयात मात्र बऱ्याच सिच्युएशन बघून की बाबा 70 वर्षाचा माणूस आहे किंवा पेन्शनर आहे, त्याचे सगळे आयुष्यभरची पुंजी टाकलेली आहे, ते सगळं बघून ग्राहक न्यायालय जास्ती इंटरेस्ट रेट सुद्धा देऊ शकतं. कधी कधी 12, 18, 16 हे इंटरेस्ट रेट सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे तिकडे ग्राहकाचा नक्कीच फायदा होऊ शकतो. बरं सर, आता इथे याचबरोबर ग्राहक न्यायालयाने 6% पण इंटरेस्ट दिलेला आहे, हे मी सांगू शकतो. पण सगळ्यात रेरामधली जी महत्त्वाची तरतूद आहे, आता नेहानी जी सिच्युएशन सांगितलं की विलंब झालाय पण मला कॅन्सल करायचं नाही, विड्रॉ करायचं नाही, कारण मला दुसरीकडे कुठे जायचं नाही, ही जागा मला पसंत पडलेली आहे. आता समजा एक तारखांनी तुम्हाला जर का उदाहरण द्यायचं झालं की बिल्डरनी प्रॉमिस केलं होतं की डिसेंबर 2020 मध्ये मी तुम्हाला ताबा देणार. आज आपण 2024 मध्ये, बरोबर आहे, आणि आता तो म्हणतोय अमुक अमुक कारणाने आता मी तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये देणार आहे. अच्छा. आणि नेहा म्हणते की नाही, मला तिथेच राहायचं आहे. ओके, तर ह्याच्यात रेरामध्ये एक खूप सुंदर तरतूद आहे आणि ती सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जनरली आपण म्हणतो बाबा जाऊन दे, करूया,
आणि नंतर घर मिळालं 25 साली की आम्ही तेवढ्याच त्याच खुशीत असतो, आम्ही सगळा डिले झालेला विसरतो. खरं. रेरा कायदा काय म्हणतो की आजही तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ आपलं रेरामध्ये जाऊ शकता आणि तिथे आजपर्यंतचा जो डिले झालेला आहे म्हणजे बघा 2020 डिसेंबरला देणार म्हणजे 2021 जानेवारीपासून तुमचं मीटर चालू झालं इंटरेस्टसाठी. बरोबर. जो MCLR प्लस 2% असा रेट महारेराने प्रिस्क्राईब केलेला आहे. MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट प्लस 2%. तो इंटरेस्ट म्हणजे तुमची जर का आजपर्यंतचे तुम्ही जर का समजा एक 2 कोटीचा फ्लॅट आहे, तुम्ही 1.5 कोटी आजपर्यंत भरलेले आहेत, तर त्या 1.5 कोटीवर आजपर्यंत किती इंटरेस्ट झाला ह्या MCLR प्लस 2% तो तुम्हाला तर मिळणारच. पण समजा म्हणजे आज तुम्ही गेलात महारेरामध्ये तर तितका ॲक्युम्युलेटेड इंटरेस्ट मिळणार आणि त्याच्यानंतर हेच कलम 18 आहे ते म्हणतं की दर महिन्याला विकासकांनी तुम्हाला त्या रकमेवर पर मंथ इंटरेस्ट देणं बंधनकारक आहे टिल द डेट ऑफ पोझिशन. म्हणजे ही त्याच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवलेली आणि ही अत्यंत प्रभावी आणि अशी तरतूद रेरा कायद्यामध्ये आहे आणि त्यामुळे ग्राहकांनी विचार करायला पाहिजे की बाबा मी कुठे जायचं नक्की. बरं. की बऱ्याच वेळेला काय असतं तुमचे EMI चालू असतात आणि त्यामुळे हे जे अडकलेले असतात तर अशा वेळेला जर का महारेराने जर का आदेश दिला की बाबा आत्तापर्यंत द्या एक लमसम आणि त्याच्यानंतर दर महिन्याचा डिले आहे ना 1.5 कोटी रुपयावर तुमचं जे इंटरेस्ट येणार दर महिन्याच्या महिन्याला द्यायचा आणि त्यामुळे तुमचे जे EMIच्या याच्यामुळे जे चालू असतं आणि ती जो आर्थिक क्लेश होतो त्याला हा सुंदर उपाय. ह्या तरतुदी आहेत अशा पद्धतीने आपण कायद्याचा आधार घेऊ शकतो. पण समजा एखादा विकासक किंवा बिल्डर जर त्याने दाद दिली नाही ह्या गोष्टींना तर मग काय करायचं? एकदा तुम्ही महारेरामध्ये गेलात की त्याच्याबद्दल कसं आहे की महारेरा ऑथॉरिटीकडे तुम्ही जाणार, त्यांनी ऑर्डर दिली, समजा त्याला ती ऑर्डर पसंत पडली नाही किंवा म्हणून नाही बाबा मला अपीलमध्ये जायचं, अपीलची तरतूद आहे. त्यामुळे महारेरा ॲपिलेट ट्रायब्युनल आहे, ॲपिलेट ट्रायब्युनलमध्ये जायचं. पण तिथे परत रेरानी ग्राहकांच्या हितासाठी म्हणजे घर खरेदीदारांच्या हितासाठी एक चांगली तरतूद केली की समजा आता आपण नेहाच्या केसमधलं बघितलं की अशी ऑर्डर झाले की तुम्ही ही रक्कम द्यायची लमसम आणि शिवाय महिन्याचं हे. अपील करताना रेरा कायदा म्हणतो की जी रक्कम द्यायची आहे ना तुम्हाला ती पहिल्यांदा 100% डिपॉझिट करा कोर्टात. अच्छा. त्याच्याशिवाय आम्ही अपील ऐकणार नाही, पुढे जाणारच नाही. त्यामुळे विकासकाला जर का नुसतं केवळ ग्राहकाला त्रास द्यायचा आहे म्हणून अपील करायचं असेल तर त्याला परावृत्त करणारी अशी ही तरतूद आहे. बरोबर. सो त्याला मुळात आधी ती रक्कम जमा 100% रक्कम ती कोर्टात भर आणि मग आम्ही अपील तुझं हे करू. अर्चना मॅडम सेम आहे अपीलच्या बाबतीत? ही तरतूद रेरामध्ये जास्त चांगली आहे कारण तिथे 100% रक्कम विकासकाला भरायला लागते अपीलमध्ये जाताना. ग्राहक न्यायालयात मात्र फक्त 50% रक्कम त्यांना भरायला लागते. त्यामुळे कधी कधी विकासक ह्या तरतुदीचा फायदा घेऊन केस जेवढी शक्य तेवढी पुढे खेचता येईल तेवढं खेचण्याचा प्रयत्न करू शकतात ग्राहक न्यायालयामध्ये. रेरामध्ये त्याला तिथे 100% रक्कम त्याला भरायलाच लागते, इथे मात्र फक्त 50% रक्कम भरावी लागते. ओके. या सगळ्यामध्ये विकासक किंवा बिल्डर्स आपण म्हणतोय ह्या वेगवेगळ्या गोष्टींचं प्रॉमिस देतात आपल्याला आणि मग प्रत्यक्षात जेव्हा आपण जाऊन राहायला लागतो पूर्ण स्वरूप बघतो तेव्हा असं जाणवतं की ह्या सेवा ज्या सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, हे काही पूर्ण झालेलं नाही. ती फसगतच आहे ना, कारण आपण त्या सगळ्याचे पैसे मोजलेले असतात. अशी फसगत जर होत असेल या त्रुटींच्या बाबतीत तर मग काय म्हणजे काय कशा पद्धतीने ह्याच्याकडे बघितलं जातं आणि काय केलं जातं? याच्यात रेरा दुहेरी कात्री आहे. अच्छा. 2 बाजूनी विकासकांना चाप लावलाय. एक तुम्ही ज्या ॲम्युनिटीज दिल्यात किंवा ज्या प्रॉमिस करतात त्या प्रॉमिस कुठे करता तुम्ही? एखादं छान अट्रॅक्टिव्ह ब्रोशर ग्लॉसी कलरचं, पेपरातली फुल पेज जाहिरात आणि मग आम्ही हे देऊ ते देऊ ते देऊ ते देऊ म्हणतात आणि ते देत नाहीत. तर अशा वेळेला हे जे काही दावे केलेले असतात ते जर का दिशाभूल करणारे ठरले की बाबा सांगितलं एक आणि दिलं दुसरंच किंवा सांगितलं एक आणि ते दिलंच नाही तर त्यामुळे अशा प्रकारे ही ग्राहकाची फसवणूक होते. त्याला रेरामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत आणि त्यामुळे ह्याच्या विरुद्ध तुम्ही दाद मागू शकता. नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई हे करू शकता
किंवा इतकंच नाही तर मी जे दुहेरी म्हटलं हां की तुम्ही खोटे दावे केलेत हं, आणि त्यामुळे ह्याच्यात रेरामध्ये तरतूद आहे कलम 12 मध्ये अच्छा की चुकीची जाहिरात करणं, मिसरिप्रेझेंटेशन करणं. हं, तर त्यामुळे ह्या कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे त्याचं रेरामधलं नोंदणीच रद्द होऊ शकते. इतकी विकासकाची? विकासकाचं नोंदणीच रद्द होऊ शकते. हं, तर त्यामुळे अशा वेळेला विकासक हे सगळं करू शकेल का? त्यामुळे अशा ह्या ज्या तरतुदी ज्या केलेल्या आहेत त्या खूप भक्कम तरतुदी ग्राहकांच्या संरक्षणासाठी केलेल्या आहेत आणि ग्राहकांनी त्या जाणून घेणं आवश्यक आहे. आणि जिथे जिथे अशा पद्धतीने विकासक आपल्याला फसवत आहेत हं. किंवा काही गोष्टी प्रॉमिस केल्यात पण देत नाहीत तर महारेराकडे धाव घेऊन ते सांगणं आणि त्याचं दाद मागून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. मॅडम तुम्ही काय सांगाल या संदर्भात? जाहिराती फसव्या आहेत, सेवेतल्या त्रुटी आहेत, दिलेली प्रॉमिसेस पूर्ण केली नाही आहेत. जसं सरांनी सांगितलं दुहेरी चाप आहे तसाच थोड्याफार प्रमाणात इथे सुद्धा आहे. इथे फक्त एक पाऊल पुढे जाऊन आता बऱ्याचदा आपण बघतो की सेलिब्रिटी जाहिरातीत पार्ट घेतात तर ह्या सेलिब्रिटीवरती सुद्धा ॲक्शन घेण्याची तरतूद ग्राहक संरक्षण कायद्यात आहे. अच्छा. आणि जसं सरांनी सांगितलं की विकासकाला दंड लागू शकतो तसंच इथे फसव्या जाहिराती करण्याबद्दल अगदी 2 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. ओके ओके त्याच्यामुळे फक्त जाहिरात करणारा नाही तर जाहिरातीत भाग घेणाऱ्यावरती सुद्धा हा दंड आणि तुरुंगवासाची कारवाई केली जाऊ शकते. मला एक थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की इतके पर्याय, आता 2 पर्यायांबद्दल आपण अत्यंत सविस्तर सगळी माहिती देतोय. सर काय मानसिकता होत असेल ग्राहकांची की आजही ते खूप मोठ्या प्रमाणात ह्यातला पर्याय निवडताना दिसत नाहीत आपल्याला? काय काय घडत असेल? काय होतं की म्हणजे मुळात हा जो अवेअरनेस किंवा ह्या कायद्याची माहिती असणं हेच बरंच ग्राहकांना माहीत नाही आहे. आपण जो म्हणतो ना ग्राहक बराचसा अज्ञानी आहे आणि त्यामुळेच जागो ग्राहक जे आपण म्हणतो की मोना आजचा देखील हा जो कार्यक्रम आहे की ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती कसली होणं आवश्यक आहे की माझे अधिकार काय आहेत आणि समोरच्याचं कर्तव्य काय आहे. बरोबर. की राईट्स ऑफ द कन्झ्युमर्स अँड द ऑब्लिगेशन्स ऑफ द डेव्हलपर्स ऑर द बिल्डर्स. आणि रेरामध्ये ह्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे सांगितल्या. कसं आहे की रेरा कायदा हा बराचसा रेग्युलेटरी रिफॉर्ममधला कायदा आहे. त्यामुळे ह्या संबंध सेक्टरचं ते नियमन करत असतं हे लक्षात घ्या. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये कोण जे प्लेयर्स आहेत, मग एक मी खरेदीदार म्हणून ग्राहक आहे, दुसरा घर बांधणारा विकासक आहे आणि तिसरा इस्टेट एजंट, बरं का, तो पण इथे आहे. तर ह्या 3 प्लेयर्ससाठी म्हणून हा कायदा केलेला आहे. आणि त्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे रेरा कायदा अत्यंत स्पष्ट सांगतं. आणि त्या जर का जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर त्याच्यासाठी दंडात्मक तरतुदी रेरा कायद्यामध्ये स्पष्ट आहे. त्यामुळे लोकांनी, आणि मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की घर खरेदी जी असते ही खूप हाय व्हॅल्यू आपलं ट्रान्झॅक्शन असतं. ॲब्सोल्युटली. त्यामुळे जवळजवळ आपलं संबंध आयुष्याची पुंजी, कर्ज काढून घेणं, असलेले दागिने विकणं किंवा आणि काय करणं आणि त्याच्यातनं आपण एक लाईफ टाईम काहीतरी एक घर असावं असं हे असतं. पण त्याच्यातच फसवणूक होते. किंवा हा सेक्टरच असा आहे की जे जास्तीत जास्त फसवणूक आहे. 2 गोष्टींनी हा सेक्टर नावाजला गेला असं मी म्हणेन, इंटू इन्व्हर्टेड कॉमा. ते म्हणजे फसवणूक आणि विलंब. हो. ग्राहक या दोन्ही गोष्टींचा व्हिक्टीम असतो नेहमी, हे लक्षात घ्या. घर खरेदीच्या ह्याच्यात एक काय प्रॉमिसेस करतात आणि मग फसवणूक होते. आणि दुसरं म्हणजे विलंब. आज देतो, उद्या देतो, परवा देतो, केव्हा देणार? खरं. आज आपल्याकडे चित्र असं आहे की लोक 5-5, 6-6, 7-7 वर्ष त्यांनी पैसा देऊनही घराच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्यांच्यासाठीच हे कायदे केलेले आहेत. मग तो ग्राहक संरक्षण कायदा असेल किंवा त्याच्यातनं खास घर खरेदीदारांसाठी म्हणून केलेला हा रेरा कायदा असेल. सगळे कायदे तुमच्यासाठी आहेत. फक्त असं आपण म्हणतो ना की आम्ही घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो पण पाणी पाजू शकत नाही. त्यामुळे पाणी घोड्यानेच प्यायचं आहे. तसं ग्राहकांनीच शेवटी इथे किंवा तिथे कुठेतरी जा, पण तुमच्यावर अन्याय होत असेल, तुमची फसवणूक होत असेल तर दाद मागायला आपण विसरायचं नाही. अर्चना मॅडम तुम्ही काय सांगाल? भीती असते का ग्राहकाला की आपण दाद मागायला गेलो तर आणखीन विलंब होईल किंवा अजून प्रतीक्षा करावी लागेल? काय वाटतं? ही भीती तर असतेच, पण सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना माहितीच नसतं की आपण कुठे कुठे जाऊ शकतो. जसं सरांनी सांगितलं, अवेअरनेस खरोखरच नाही आहे ग्राहकांमध्ये. आता रेरा आलाय, रेराचं हमारे पास रेरा आहे
अरे पण त्याच्यात नक्की काय तरतुदी आहेत, तुम्ही कधी जाऊ शकता, हे त्यांना काहीच माहिती नसतं. आता रेरामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे विकासकांनी काय करायला पाहिजे किंवा इस्टेट एजंटची काय जबाबदारी आहे, तसंच ग्राहकाची काय जबाबदारी आहे, हे सगळं अतिशय सुंदररित्या दिलेलं आहे, स्पेसिफाय करून दिलेलं आहे. आणि समजा ह्यातल्या एखाद्या अटीचं किंवा नियमाचं उल्लंघन झालं तर तुम्ही रेराकडे नक्कीच जाऊ शकता. पण त्याचबरोबर ते उल्लंघन झालं तर हा कायद्याचा भंग केलाय म्हणजेच अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे किंवा डेफिशियन्सी म्हणून तुम्ही कन्झ्युमर न्यायालयात सुद्धा जाऊ शकता. बरोबर. पण फक्त ग्राहकांनी त्या सिच्युएशन मध्ये आपण नक्की कुठे जास्त चांगलं बसू शकतो किंवा आपल्याला जास्त चांगलं न्याय कोण देऊ शकतं हे बघून त्याप्रमाणे जायला पाहिजे. दोन्ही कायदे चांगले आहेत, दोन्ही कायद्यात ग्राहकांना खूप चांगला रिलीफ आहे, फक्त कुठे जायचं हा थोडासा एक कळीचा मुद्दा असू शकतो. नेहा, तुम्हाला काय वाटतं की ग्राहक म्हणून घर खरेदी करत असताना आपण बाकीच्या गोष्टींचा जसा थोडासा अभ्यास करतो किंवा आपल्याला माहित असतं तसं आपल्या बाजूने कायदे कुठले आहेत आणि जर मदत घ्यायची वेळ आलीच तर आपण कुठल्या कायद्याचा आपल्याला पाठिंबा मिळू शकतो याचा ग्राहकांनी पण थोडा अभ्यास केला पाहिजे वाटतं? हो, नक्कीच केला पाहिजे. म्हणजे आता बेसिक गोष्ट, आता रेरा महारेरा हे शब्द अगदी तुम्ही साधी एक जिथे कन्स्ट्रक्शन चाललंय त्याच्यावरती लागलेली जाहिरात जरी बघितली तर खाली महारेरा रजिस्टर्ड आणि तो नंबर असतो, कारण तो तसं बंधनकारक आहे आणि दिलेला असतो आणि आपलं लक्ष जावं असं असतं. मग ती महारेराच्या साईटवर जाऊन आपण तो रजिस्टर्ड नंबर बघून तो जो नंबर त्याच्यात तुम्ही घातलात ना, तर इतकं सुंदर ती साईट आहे की त्यांचे पूर्ण आधी झालेले प्रोजेक्ट्स पण तुम्हाला दिसतात, त्याला किती वेळ लागला, काही त्याच्यात त्रुटी आल्या का, ही सगळी माहिती आपण घेणं ही आपली जबाबदारी आहे. दुसरा म्हणजे आता जाहिरातीचा मुद्दा निघाला तेव्हा आत्ताच नुकता गुढीपाडवा होऊन गेला, अशा मोठ्या मोठ्या जणांना मोठ्या एक पेजभर म्हणून जाहिरात येतात किंवा शनिवार रविवारचा पेपर तर बऱ्यापैकी वेगळी वास्तूची पुरवणी निघते त्याच्यावर असतात. आपण त्या ॲम्युनिटीज बघतो, अरे मला जिम मिळणार आहे, मुलांसाठी खेळाचा प्ले एरिया आहे, लायब्ररी आहे, पोडियम आहे, पार्किंग आहे, हे सगळं बघतो, मला छान टेरेस मिळेल का आहे ते सगळं बघतो, सोलरची हे आहे का सगळं बघतो. पण खाली तळटिपेकडे आपण लक्ष देत नाही, तीच खरं हीच असते आणि त्याच्या अटी शर्ती तिथेच दिलेल्या असतात. ही सगळी काळजी ग्राहक म्हणून आपण घ्यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ते जे महारेरामध्ये हे केलं की तो रजिस्टर्ड प्रोजेक्ट असणं, विकासकांनी त्याची सगळी माहिती देणं, त्याचा आपण फायदा नक्कीच करून घेतला पाहिजे. आणि आपण घर खरेदी करतो म्हणजे आपलं एक स्वप्न पूर्ण करतो, तो स्वप्नपूर्ती करत असताना जसं त्याच्यात आपली आयुष्यभराची पुंजी घालतो तेव्हा आपण काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे. त्याच्यात मला एक सांगायला आवडेल की हिने जे सांगितलं की तुम्ही साईटवरती जाऊन विकासकाची सगळी माहिती बघा, तर साईटवर जाणं तर राहिलं बाजूला, पण बऱ्याचदा विकासकांच्या स्कीम्स असतात की आजच्या दिवसात बुकिंग केलं तर तुम्हाला एवढी सूट आहे. आमचे ग्राहक तिकडे जातात, अलॉटमेंट लेटरवरती घाईघाईने सही करतात, आपण कशावर सही करतो हे सुद्धा ते वाचत नाही. आणि त्या अलॉटमेंट लेटरमध्ये बऱ्याचदा एक कंडिशन टाकलेली असते अगदी छोट्या ह्याच्यात की तुम्ही जर का 3 दिवसाच्या नंतर कॅन्सल केलं तर 10% रक्कम म्हणजे भरलेली नव्हे, टोटल प्रोजेक्ट कॉस्टची 10% रक्कम वळती करण्यात येईल. 10% रक्कम वसूल करण्यात येईल. हे आम्ही कधी वाचतच नाही, त्यामुळे साईटवरती जाऊन बघणं खूपच लांब राहिलं. पण हे निदान आपण कशावर सही करतो, आपण ॲग्रीमेंटवरती सही करतो, त्यात काय मेन्शन केलंय हे तरी ग्राहकांनी नक्कीच वाचायला पाहिजे. एखाद्या बिल्डरने नवीन प्रोजेक्ट किंवा आपण म्हणूया रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट आहे, तिथे स्वतःचा बोर्ड लावला आहे आणि त्याच्यावर अजूनही महारेराचं जे रजिस्ट्रेशन नंबर बंधनकारक आहे तो लिहिलेला नाही आहे, तर त्या अगेन्स्ट सुद्धा आपण तक्रार करू शकतो किंवा विचारू शकतो त्यांना की अजून नंबर कसा काय लिहिलेला नाही? अजून नंबर म्हणजे मुळात रेरा कायद्यातला एक पहिला मूलभूत तरतूद अशी आहे की जोपर्यंत तुमच्या त्या प्रकल्पाला ज्या किमान परवानग्या लागतात टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं, म्हणजे मुंबईत असेल तर महापालिकेची परवानगी किंवा म्हाडा प्रोजेक्ट असेल तर म्हाडाची परवानगी, SREचा प्रोजेक्ट असेल तर SREची पहिली परवानगी, म्हणजे मग ती IOD असेल किंवा IOA असेल, आणि जे सगळे बिल्डिंग प्लॅन्स वगैरे अप्रूव्ह झालेले नसतील तर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, मार्केट करू शकत नाही, सेल करू शकत नाही. आणि ते करणं नॉट इवन अ बोर्ड इज अ ॲडव्हर्टिजमेंट. आणि त्यामुळे हा दंडात्मक गुन्हा आहे. अच्छा. 3 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते. ओके. तर त्यामुळे मुळातच असं कुठेही दिसलं की कोणतरी महारेराचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या नंबराशिवाय कोण जर का एखादा प्रोजेक्ट सेल करत असेल
तर नॉट अलाउड, ते महारेराकडे तक्रार करता येते. त्याला फक्त एक छोटासा अपवाद असा आहे की जर का तो तुमचा प्रोजेक्ट 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल किंवा त्या संबंध प्रोजेक्टमध्ये 8 सदनिकांहून कमी सदनिका आहेत असा छोटासा प्रोजेक्ट असेल तर तो एक्झाम केलेला आहे रेरामध्ये. त्यामुळे त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही, ते ॲडव्हर्टाईज करू शकतात. पण 8 सदनिकांपेक्षा जास्त मोठा प्रोजेक्ट किंवा 500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्ती मोठा प्रोजेक्ट, आणि बहुतेक सगळे प्रोजेक्ट हे तसेच असतात. तर त्यामुळे त्यांना पहिल्यांदा सगळे कागदपत्र सादर करून, म्हणजे बांधकाम परवानगी आहे, प्लॅन्स आहेत, अमुक तमुक सगळ्या गोष्टी, त्याच्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट अनाऊन्स करता येत नाही. त्याच्यातला एकही फ्लॅट त्यांना सेल करता येत. ओके. या सगळ्यामध्ये कुठलाही कायदा असो त्याचं एक्झिक्युशन हे खूप महत्त्वाचं असतं. तर मला या तुम्हा दोघांनाही विचारायचं आहे की ग्राहक न्यायालयातर्फे किंवा रेरातर्फे एक्झिक्युशन कशा प्रकारे केलं जातं कुठल्याही गोष्टीचं, काय सांगाल? आधी तुमच्यापासून सुरू करू मॅडम. ग्राहक न्यायालय आणि रेरा दोघांचं जर का आपण तुलनात्मक विचार करायचा म्हटलं तर ग्राहक न्यायालयाकडे आज एक चांगलं हे आहे की ते तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकतात. अच्छा. जे रेरा अथॉरिटी देऊ शकत नाही. ॲपिलेट अथॉरिटी देऊ शकते, पण ग्राहक न्यायालय हे तुरुंगवास अधिक दंडात्मक कारवाई करू शकते जर का त्यांची ऑर्डर कंप्लाय नाही केली तर. आणि बऱ्याचदा आम्ही बघितले असं की तुरुंगवासाची ऑर्डर काढायची म्हटलं तर अक्षरशः 24 तासाच्या आत प्रमोटर सगळं ऑर्डर कंप्लाय करतात. आणि ती एक थोडीशी भीती असते किंवा असायची म्हटलं तर जास्त योग्य होईल. त्याच्यामुळे ऑर्डर कंप्लाय करण्याचा रेट ग्राहक न्यायालयाचा आतापर्यंत तरी खूप चांगला होता. कारण बरोबर आहे, तुरुंगवास म्हटल्यानंतर तुमची आतापर्यंतची सगळी कामं, तुमची प्रतिष्ठा, भविष्यात होऊ घातलेल्या सगळ्या गोष्टी, याला त्या क्षणाला फुल स्टॉप लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरुंगवास हा ॲट फर्स्ट प्लेस होण्याची शक्यता ग्राहक न्यायालयात जास्त आहे. सर, रेरामध्ये तशा तरतुदी आहेत. रेरामध्ये काय तरतुदी आहेत की समजा तुमच्या विरुद्ध ऑर्डर झाली, आता एक्झिक्युशनचा तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे, की ऑर्डर झालेली आहे की तुम्ही इतके पैसे द्या, रिफंड करा, किंवा घर ठराविक मुदतीत बांधून द्या वगैरे, जे काय झालं असेल. समजा रिफंडचा प्रश्न आहे आणि बिल्डरने ते मान्य केलं नाही. त्याला बिल्डरला 2 ऑप्शन असतात. एक तर तुला जर का निर्णय मान्य नसेल तर तू अपीलमध्ये जा. बरोबर. 60 दिवसात त्यांनी अपीलमध्ये गेला नाही तर ती ऑर्डर फायनल होते. आणि मग ग्राहक तो एक्झिक्युशनसाठी जाऊ शकतो. इथेही एक्झिक्युशनची तरतूद आहे की बाबा ही ऑर्डर आता एक्झिक्यूट करायची. म्हणजे कशी करायची, तर त्यामुळे हे एक्झिक्युशनची ऑर्डर काय असते की बिल्डरची जी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी अटॅच करून, समजा जर का बिल्डरला सांगितलं असेल की बाबा हे तू 1.5 कोटी रुपये अधिक इंटरेस्ट मिळून इतके पैसे तू ह्या ग्राहकाला परत करायची, ही जर का ऑर्डर असेल तर तेवढ्या व्हॅल्यूची प्रॉपर्टी अटॅच करून ती विकून ते ग्राहकाला पैसे देणं हे एक्झिक्युशन. बरोबर. तिथपर्यंत जनरली परिस्थिती जात नाही, पण गेलीच तर ती एक्स्ट्रीम पोझिशन तिथपर्यंत जाऊ शकते. हा एक मार्ग झाला. पण दुसरा मार्ग काय आहे की जो बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की रेरा कायद्यामध्ये कलम 63 आणि कलम 64 हे 2 तरतुदी छान आहेत. कलम 63 काय म्हणतं की कोणीही, मग तो विकासक असो किंवा ग्राहक असो किंवा इस्टेट एजंट असो, रेराने दिलेली कुठलीही ऑर्डर किंवा डायरेक्शन कंप्लाय केली नाहीत तर तुम्हाला दर दिवसाला ती ऑर्डर कंप्लाय करेपर्यंत दंड आहे. अच्छा. आणि तो किती असेल कल्पना करा. त्या संबंध प्रोजेक्ट कॉस्टची, फ्लॅटची कॉस्ट नाही, त्या संबंध प्रकल्प कॉस्टच्या 5% ही दंड जाऊ शकतो. फार कमी जणांना माहिती आहे ही तरतूद. आणि अशा वेळेला ग्राहकांनी काय करायचं असतं की विकासकांनी हे जे केलेलं नाही, ऑर्डर कंप्लाय केलेलं नाही, तर एकीकडे हा अर्ज करायचा असतो की त्याची प्रॉपर्टी अटॅच करून, पण त्याचबरोबर जास्ती प्रभावी हा कलम 63 त्यांनी जायचं आणि सांगायचं की तुम्ही ऑर्डर कंप्लाय केलेलं नाही, त्यामुळे महारेराने ह्याला दंड ठोकायला सुरुवात केलं पाहिजे. प्रतिदिवस दंड, जोपर्यंत तुम्ही कंप्लाय करत नाही तोपर्यंत मीटर चालू. आणि हे कुठपर्यंत चालू राहणार, 5% प्रोजेक्ट कॉस्ट होईपर्यंत. बापरे. म्हणजे जर का साधी सांगतो 100 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 5 कोटीपर्यंत तुम्हाला ह्याच्यातनं दंड मिळू शकतो. तर त्यामुळे ही जर का प्रभावी तरतूद वापरली तर ऑर्डर निश्चित कंप्लाय होऊ शकते. एक. दुसरी गोष्ट, जर का
प्राधिकरणाच्या ऐवजी जर का बिल्डर पुढे ॲपेलेट कोर्टात गेला आहे, महारेराच्या ॲपेलेट ट्रायब्युनलमध्ये गेला आहे आणि त्या ट्रायब्युनलची ऑर्डर जर का त्यांनी कंप्लाय केली नाही तर ते अनेक गांभीर्याने घेतलेलं आहे रेरा कायद्याने आणि त्यामुळे हा दंड 10% वाढतो. 10% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट. ओके. पर दिवस करत करत तो दंड वाढत कुठपर्यंत जाऊ शकतो, 10% जाऊ शकतो. आणि इतकंच नाही तर मग अशी आत्ता अर्चनाने सांगितलं त्याप्रमाणे इथे तुरुंगवासाची शिक्षा आहे. अच्छा. फार गांभीर्याने घेतलेलं आहे की तुम्ही ॲपिलेट कोर्टाची पण ऑर्डर मान्य करत नाही म्हणजे काय तर तुम्हाला इथे दंड अधिक 3 वर्षापर्यंत सजा होऊ शकते. नेहा, अजून तुमच्याकडे असं कुठलं क्लासिक एक आहे परिस्थिती जी ग्राहकांच्या बाबतीत त्यांना येऊ शकते? आता असं होतं की नवीन घर खरेदी केलं पण काही कारणाने माझी बदली झाली, काही झालं आणि मग मला तो फ्लॅट मी रिसेल केला. म्हणजे मूळ मालक मी आहे पण मी बी व्यक्तीला तो रिसेल केला. तर ही बी व्यक्ती ग्राहक ठरते का? आणि असं होतं काही वेळेला की मी आधीच्या मालकाने काही त्याच्यामध्ये राहिलेलं नसल्यामुळे त्यातल्या घरातल्या स्ट्रक्चरल डिफेक्ट्स माहीत नसतात. पहिलाच पावसाळा येतो आणि घर गळती सुरू होते. मग अशा वेळेला मी दाद मागायची, मुळात मी ग्राहक म्हणून दाद मागू शकते का? आणि मागायचीच झाली तर मग कुठे जायचं? बी व्यक्ती ग्राहक मानली जाते का? नाही. नाही, ग्राहक न्यायालयात आमच्याकडे होय. काय म्हणतात ते ग्राहक न्यायालयात रिसेलचा फ्लॅट असेल तर अशी व्यक्ती ग्राहक म्हणून जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे कोणत्याही कमर्शियल पर्पजसाठी जागा घेतली असेल, हॉस्पिटल म्हणा, दुकान म्हणा, किंवा समजा मी एखाद्या बिल्डिंगमध्ये 7-8 फ्लॅट्स घेतले तर मग ते कमर्शियल पर्पज. त्याच्यामुळे अशा व्यक्ती ग्राहक न्यायालयात जाऊ शकत नाहीत. ह्या व्यक्ती रेरात जाऊ शकतात. पण जे पुनर्विकास प्रकल्प आहेत, रिडेव्हलपमेंट, असे लोक रेरात जाऊ शकत नाहीत पण असे लोक ग्राहक न्यायालयात जाऊ शकतात. कशा पद्धतीने जाऊ शकतात? आता रिडेव्हलपमेंटचा विषय निघालाच आहे तर तो आपण पूर्ण करूया की रिडेव्हलपमेंटच्या कशा पद्धतीने आपण ग्राहक न्यायालयामध्ये जाऊ शकतो? रिडेव्हलपमेंटमध्ये काय असतं की जुनी जागा माझी आहे, मी ती विकासकाला दिलेली आहे रिडेव्हलपमेंटसाठी, त्याच्याबरोबर येणारा FSI विकासकाला मिळतो. त्याच्यामुळे प्रथमदर्शी जरी दिसलं की तो मला फुकट घर देतोय तरी ते फुकट नसतं, कारण माझा FSI तो वापरत असतो. माझी जागा मी त्याला ऑलरेडी दिलेली असते. त्यामुळे मी ग्राहक आहे आणि हा सेटल्ड इश्यू झालेला आहे की रिडेव्हलपमेंट मधले जे ग्राहक आहेत ते म्हणजे ग्राहक आहेत आणि ते ग्राहक न्यायालयात जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणी, मग ते जाहिरातीपासून नीट मिळाला नाही, त्यांना वेळेवर विलंब असेल, नुकसान, हे सगळे डेफिशियन्सी किंवा विकासकांनी भाडे बंद केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भाडं बंद केलं किंवा ठरलेल्या वेळेप्रमाणे तुम्हाला काही पोझिशन दिलं नाही किंवा सेवेत काही त्रुटी आहेत, अम्युनिटीज दिल्या नाहीत, बांधकामात काही त्रुटी आहेत किंवा कमी दर्जाचं मटेरियल वापरलं, या सगळ्यासाठी ते ग्राहक न्यायालयात जाऊ शकतात. मात्र त्यांना रेराचं दार बंद असतं. पण कमर्शियल पर्पजसाठी जर का मी घेतलं तर मला ग्राहक न्यायालय बंद आहे, मात्र मी रेरात जाऊ शकते. हे सगळं आपल्या फायद्याचं आहे. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या अडचणीत आपल्याला कुणाकडे जायचंय, नाही का? सर, आता तुमच्याकडे तुम्ही हो म्हणालात, आता त्या होचं उत्तर आपण घेऊया. होचं उत्तर असं आहे, आता नेहानी जे उदाहरण दिलं की समजा नेहानी फ्लॅट खरेदी केला होता आधी विकासकाकडनं, करेक्ट, आणि आता बाहेर जायचं त्यांना, त्या फ्लॅट विकला आणि त्यांनी समजा अर्चना सबनीसनं विकला. ओके, आता अर्चना सबनीसने ताबा घेतला आणि त्याच्या फ्लॅटमध्ये पहिल्याच पावसाळ्यानंतर गळती सुरू झाली. आता अर्चना सबनीसांचा विकासकाबरोबर काही संबंध नाही, त्यांचा करार नाही आहे. करार होता नेहाबरोबर, करेक्ट, बरोबर आहे. आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यात ती ग्राहक होत नाही. पण त्याचबरोबर रेरामध्ये ती ग्राहक होते. रेरामध्ये काय म्हटलेलं आहे की सेकंड सेलमधला जो ग्राहक असतो, खरेदीदार, तो देखील अलॉटी. जसं ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहक म्हटलेलं आहे तसं रेरा कायद्यामध्ये कन्झ्युमर म्हटलेलं नाही किंवा ग्राहक म्हटलेलं नाही, त्याला अलॉटी म्हटलेलं आहे. आणि हा सेकंड पर्चेसर जो असतो तो देखील अलॉटी म्हणून आहे. आणि पहिल्या अलॉटीला जे अधिकार असतात तेच सबसिक्वंट अलॉटीला देखील असतात. आणि त्यामुळे विकासक असं म्हणू शकणार नाही की अर्चना सबनीसांनी माझ्याकडनं नाही फ्लॅट घेतला, माझ्याकडनं फ्लॅट घेतला होता फक्त नेहाने, त्यामुळे मी फक्त नेहालाच बांधील आहे, ह्यांना मी आता उभं करणार नाही. महारेरा म्हणतं नथिंग डुईंग. तुम्हाला इथे ज्या काही तरतुदी आहेत आणि त्याच्यात जर का तुम्ही प्रॉमिस केलेल्या गोष्टी दिल्या नाहीत तर त्या तुम्हाला
त्यांना देखील देणं बंधनकारक आहे. आणि आता त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केला की कमर्शियल यूज साठी जेव्हा कमर्शियल यूज साठी देखील रेरा कायदा जास्ती उदारमतवादी आहे असं मी म्हणेन. की तुम्ही एक फ्लॅट घ्या किंवा 2 घ्या 4 घ्या आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जरी व्यापारी उद्देशाने जरी घेतलात तरी त्याच्यात भेदभाव रेरा करत नाही. ग्राहक संरक्षण कायदा भेदभाव करतो की तुम्ही जर का व्यापारी उद्देशाने घेतला तर तुम्ही ग्राहक ठरत नाही, त्यामुळे तुमची तक्रार तिकडे जाऊ शकत नाही. पण असे ग्राहक रेरामध्ये निश्चित येऊ शकतात. किंवा तिने जे उदाहरण दिलं की एखाद्या डॉक्टरने हॉस्पिटलचं किती जागा घेतले आणि मग विलंब झाला आहे वगैरे, तर तो माणूस किंवा तो डॉक्टर ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक न्यायालयात जाऊ शकणार नाही, कारण तो ग्राहक नसतो तिकडे, कारण तिकडे तो ग्राहक नसतो, कारण त्यांनी व्यापारी उद्देशाने घेतलेला आहे. पण त्याला रेरा हे व्यासपीठ अधिकारच आहे आणि तो रेरामध्ये येऊ शकतो आणि त्यांनी रेरामध्येच जाणं हे आवश्यक ठरतं. म्हणजे रेरा असं म्हणतं की त्याने सुद्धा पैसा खर्च केलाय त्यासाठी, तो सुद्धा त्याची वाट रेरा पाहतो. भेदभाव करत नाही की कुठल्या उद्देशाने तुम्ही घेतलाय, की इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलाय, व्यापारी उद्देशाने घेतलाय का स्वतःच्या वापरासाठी घेतलाय. ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो की तुम्ही स्वतःच्या वापरासाठी घेतला. ओके, सो आपण असं म्हणूया की ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं होतं त्याचं एक व्यापक स्वरूप रेराने ते पूर्ण केलं असं आपण म्हणू शकतो. आणि मग आपण ठरवू शकतो की आपला फ्लॅट आपण कमर्शियली जर वापरला आणि विलंब झाला तर आपण रेराकडे अगदी जाऊ शकतो. आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत आपण रेराकडे जाणार नाही आहोत, आपण इथे मला परत एक त्याला थोडंसं पुस्ती जोडायची. अच्छा, जरूर. की रेरा आणि पुनर्विकास. सध्या अर्चनांनी सांगितलं त्याप्रमाणे महारेराने असं स्टँड घेतलेलं आहे की पुनर्विकासातले जे जुने रहिवाशी आहेत ते रेरा कायद्याखाली येत नाहीत. बरोबर. अर्थात हे वादग्रस्त आहे आणि हा विषय आता सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि मुंबई ग्राहक पंचायती याच्याबद्दलची अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे की रेरा कायद्याखाली पुनर्विकासातले जुने रहिवाशी देखील अलॉटी म्हणून यावेत ही इच्छा नाही आहे. आमचं इंटरप्रिटेशन आहे की ते आहेतच, फक्त इट इज अ मॅटर ऑफ टाइम की उद्या हायकोर्ट आणि परवा सुप्रीम कोर्ट त्याच्यावर शिक्कामोर्तब केव्हा करताय. पण तोपर्यंत सध्या महारेरा म्हणते त्याप्रमाणेच तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे जुन्या रहिवाशांनी सध्या ह्या कायद्याच्या कचाट्यात न अडकता सध्या त्यांनी ग्राहक न्यायालयांकडे गेलं तरी चालेल, पण एक दिवस कधीतरी येईल की ज्या वेळेला महारेरामध्ये जुन्या रहिवाशांना देखील दिलासा आणि रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंग मध्ये जे नवीन मजले होतात आणि नवीन जे अलॉटी आहेत ते रेरामध्ये येतात, ते होम बायर्स म्हणून ते येतात. बऱ्याच आपण ॲज अ सोसायटी तो प्रोजेक्ट त्या विकासकाकडे देतो. तर समजा काही कारणाने विलंब, करोनानंतर ह्या केसेस खूप वाढल्या की काही आर्थिक गणितं चुकली त्याच्यामुळे बिल्डर नाही करू शकत पूर्ण वगैरे असं. मग मी एक इंडिव्हिज्युअल ग्राहक म्हणजे एक घर मालक म्हणून जाऊ शकते का सोसायटीने पूर्णपणे जाणं अपेक्षित असतं? कसं होतं त्या बाबतीमध्ये काय सांगाल सर? टेक्निकली आणि लिगली दोघेही जाऊ शकतात. म्हणजे एकटा खरेदीदार आपला जुना रहिवाशी देखील जाऊ शकतो किंवा सोसायटी देखील जाऊ शकते. पण व्हॉट इज ॲडवायजेबल, जास्ती चांगलं काय तर सोसायटीने जाणं हे जास्ती चांगलं. कारण काय असतं की कारण काय असतं, पुनर्विकासाचा जो मूळ करारनामा जो झालेला असतो तो कोणाशी झालेला असतो? सोसायटीशी. तो सोसायटीशी झालेला असतो. आणि नंतर त्याच्यातनं मग आपण परत वैयक्तिक प्रत्येक सदनिका धारकांबरोबर देखील एक तो PAAA म्हणून जो म्हणतो ते ॲग्रीमेंट केलं जातं. पण सगळं त्याच्यातला मूळ गाभा जो असतो तो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणून जे असतं ते सोसायटी आणि विकासकामध्ये असतं. तर त्यामुळे अशा पद्धतीने त्या सोसायटीच्या मेंबर्सवर कुठलाही अन्याय झाला किंवा काय झालं तर हे सोसायटीचं कर्तव्य ठरतं की त्यांनी त्याच्याबद्दल दखल घेणं आणि त्याच्याबद्दल दाद मागणं. अर्चना मॅडम, मला विचारायचं आहे की ग्राहक न्यायालय जे आहेत त्यांचा आवाका जर आपण बघायला गेलो तर तो कितपत पसरलेला आहे, कुठे कुठे कशा कशा पद्धतीने ती आहेत आणि आर्थिक त्यांची जी कार्यकक्षा आहे त्याबद्दल सुद्धा आम्हाला नक्की सांगा. ग्राहक न्यायालय ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती आहेत, ज्याला आपण जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर रिड्रेसल कमिशन म्हणतो. त्याच्या पुढे असतं ते स्टेट लेवलला असतं. महाराष्ट्रात आपल्याकडे 2 ठिकाणी आहे, एक इकडे आहे आणि एक बेंच सर्किट बेंच आहे आणि त्याच्यावरचं आहे ते नॅशनल कमिशन दिल्लीला आहे. ओके. आता पैकी जे डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, जिल्हा ग्राहक न्यायालय, तिथे आपण 50 लाखापर्यंत
कंप्लेंट्स फाईल करू शकतो. 50 लाख ते 2 कोटी असतात त्याच्यासाठी आपल्याला स्टेट कमिशनला राज्य आयोग, हां. आणि 2 कोटीच्या वरच्या तक्रारी नॅशनल कमिशनला जायला लागतात. फक्त इथे एक महत्त्वाचं आहे की हे 50 लाख किंवा 2 कोटी जे काही मी म्हणते हे कन्सिडरेशन पेड आहे. अच्छा. म्हणजे आज जर का मी 10 लाख देऊन 10 कोटीचा फ्लॅट बुक केला असेल तर मला लिमिटेशन कक्षा बघताना 10 लाख म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टातच जायला लागेल. म्हणजे माझी कार्यकक्षा जिल्हा आयोगाकडे जाणार आता, कारण मी 10 लाख भरले प्रत्यक्ष. त्यामुळे हे थोडंसं जरा संभ्रम निर्माण करणारं सुद्धा असू शकतं, कारण मी 10 कोटीचा फ्लॅट घेतलाय पण माझं 5 लाखाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी मग मला नॅशनल कमिशनला जायला लागतं. नॅशनल कमिशन 5 लाखाच्या तक्रारी हँडल करायला लागतं, पण फ्लॅट माझा आहे 10 कोटीचा. किंवा मी 5 लाख भरून 10 कोटीचा फ्लॅट घेतलाय पण मी आता भरलेत 5 लाखच, त्याच्यामुळे मग मला डिस्ट्रिक्ट कमिशनला जायला लागेल. म्हणजे सोप्या शब्दात आता ह्या क्षणाला तुम्ही किती पैसे भरले, जेवढे पैसे दिलेले आहेत त्याच्यावरती ग्राहक न्यायालयाची कक्षा ठरते, ठरतं, ती कक्षा ठरते. बरोबर. परफेक्ट. सर, रेराच्या बाबतीत त्याचा आवाका? रेरामध्ये कसं आहे की रेरामध्ये आता जसं ग्राहक न्यायालयात आपल्याला 3 स्तर अर्चनाने सांगितलं की एक जिल्हा स्तर, दुसरा राज्य स्तर आणि तिसरा राष्ट्रीय स्तर. महारेरामध्ये असं काहीही नाही. बर. महारेरा हे संपूर्ण राज्यासाठी असलेलं प्राधिकरण आहे. त्यामुळे इकडला घर खरेदीदार ग्राहक मग त्यांनी 20 लाखाचा फ्लॅट जरी बुक केला, हल्ली 20 लाखाला मिळतो की नाही मला माहीत नाही, किंवा 2 कोटीचा केला किंवा 10 कोटीचा केला, किंमत किंवा मूल्य कितीही जरी असलं आणि त्यातलं कितीही भरलं आहे आणि किती भरायचं असलं तरी सरसकट तुम्हाला सोपा मार्ग आहे, तुम्ही महारेराकडे यायचं. अच्छा. मग मी जिल्ह्यात जायचं का राज्यात जायचं का राष्ट्रीय याच्यात जायचं, हा संभ्रम जो ग्राहक न्यायालयात होऊ शकतो तो इथे काही नाही. की मी घर खरेदीदार आहे आणि माझी समस्या आहे, मी महारेरामध्ये येणार, इतकं स्पष्ट आणि सरळ. त्याला आर्थिक कार्यकक्षा नाही, स्काय इज अ लिमिट. असं. ओके. सो हे जास्त सोपेपणा आपल्याला मिळतो आणि कोणत्याही प्रकारची तक्रार कितीही लाखांची, किती लाख कोटी वगैरे त्याला आर्थिक मर्यादा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आणि त्याला कालमर्यादा असते. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये 2 वर्षाची कालमर्यादा आहे. अच्छा. ओके. की तक्रारचा उद्भव झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी लागते. रेरामध्ये काय आहे, रेरामध्ये याला कालमर्यादेचं बंधन दिलेलं नाही. ओके. पण त्यामुळे अशा वेळेला कायद्याप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांप्रमाणे ज्या कायद्यात तुम्हाला लॉ ऑफ लिमिटेशन दिलेलं नसेल तिथे लॉ ऑफ लिमिटेशन प्रमाणे तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे ती मर्यादा 3 वर्षाची येते. अच्छा. तरी पण ह्याच्यात आणि काही गोष्टी आहेत रेरामध्ये की जर का डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, तुमच्या घराच्या बांधकामात जर का काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि त्याच्याबद्दल तक्रार असेल ती 5 वर्षापर्यंत मुदत आहे. अच्छा. कारण तुम्हाला ती 5 वर्षाची गॅरंटी असते. ओके. त्यामुळे तक्रार केव्हाही आली 5 वर्षात तरी तुम्ही हे करू शकता. तिथे कोण म्हणू शकणार नाही की अरे 3 वर्षातच यायला पाहिजे, नाही. कारण कायदाच म्हणतोय की 5 वर्षापर्यंत विकासकाने तुम्हाला दिलेलं घर बांधून त्याच्यात जर का काय सदोषता असेल तर ती त्यांनी त्याच्या खर्चाने दुरुस्त करायची, अशी 5 वर्षाची गॅरंटी रेरा कायद्यामुळे आहे. त्यामुळे अशा तक्रारी 5 वर्षापर्यंत देखील येऊ शकतील. त्यामुळे 5 वर्षाचं बंधन आहे. शिवाय रेरा त्याच्या पुढे जाऊन सांगते की ती जी प्रॉपर्टी आहे ज्याच्यावर तुम्ही घर विकत घेणार आहात त्याचं टायटल जर का त्याच्याबद्दलचा वाद असेल निर्माण झाला तर तो केव्हाही वाद निर्माण झाला, 10 वर्षांनी देखील निर्माण झाला तरी देखील महारेरा ही तक्रार तुमची दाखल करून घेऊ शकते. असं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरांनी जे सांगितलं त्यात मी थोडं ऍड करते. जरूर. हे जे डिफेक्ट लायबिलिटी 5 वर्षाचं सांगितलेलं आहे, समजा एखाद्या ग्राहकांनी 5 वर्षात तक्रार केली नाही किंवा समजा विकासकांनी 5 वर्षात त्याचं तक्रार निवारण केलं नाही तर त्याच्या पुढे 2 वर्ष तो ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. कारण 5 वर्ष थांबून विकासकांनी तक्रार निवारण केलं नाही, त्यामुळे कॉज ऑफ ऍक्शन कधी सुरू झालं 5 वर्षांनी सुरू झालं आणि महारेरामध्ये तो 8 वर्षात जाऊ शकतो. ग्रेट. 3 वर्ष. त्यामुळे ग्राहक म्हणून आम्हाला चांगलं कव्हर आहे. मी एक ग्राहक म्हणून याच्याकडे कसं बघते की आम्हाला खूप चांगलं कव्हर याच्यातून मिळतंय की वर्ष कितीही गेली तरी आमच्याकडे पर्याय आहे तक्रार करण्याचा आणि न्याय मिळवून घेण्याचा. पण हे झालं तक्रार करण्याबद्दल. पर्यायी तक्रार निवारण हा सुद्धा एक खूप काय म्हणूयात आपण एक भक्कम पाठिंबा असतो आपल्यासाठी
तक्रार निवारणाच्या बाबतीत. ग्राहक न्यायालयामध्ये असा कुठला पर्यायी तक्रार निवारण कशा पद्धतीने होते? ग्राहक न्यायालयात मेडिएशन किंवा मध्यस्थ ही एक व्यवस्था आहे, पण फक्त ह्याच्यामध्ये एकच आहे की ह्याच्यात प्री लिटिगेशन मेडिएशन नाही. अच्छा. जर का कोर्टाला वाटलं की ह्याच्यात काही मार्ग निघण्याची शक्यता आहे तर ते असं प्रकरण ग्राहकाला विचारून त्याच्या संमतीने मध्यस्थाकडे पाठवू शकतात. आणि मध्यस्थाकडे जाऊन समजा तक्रार सोडवली गेली तर ते सेटलमेंट टर्म्स ग्राहक न्यायालयात फाईल केले जातात आणि ग्राहक न्यायालयात त्याच्यावरती स्टॅम्प मारून ते ऑर्डर म्हणून दिलं जातं. ह्याच्यावरती अपील होऊ शकत नाही. अच्छा. ही ग्राहक न्यायालयाची तरतूद आहे. ह्याच्यामध्ये ग्राहक जे मध्यस्थाची जी फी असते ती हे ग्राहक न्यायालयाचा प्रेसिडेंट ठरवतो आणि दोघांनाही इक्वली द्यायला लागते. अच्छा. पण जेव्हा एखादा विषय किंवा एखादी तक्रार ह्या मध्यस्थाकडून सॉल्व्ह केली जात नाही तेव्हा जी काही ठरलेली फी असते त्याच्या फक्त 50% फी दिली जाते. अच्छा. जर तोडगा निघाला नाही तर ओके. हे वेळ वाचण्यासाठी आणि मनस्ताप कमी होण्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टी असाव्यात. पण ह्याच्यापेक्षा जास्त चांगल्या तरतुदी मोठे रेरामध्ये जे सर सांगतील. रेरामध्ये काय आहे पर्यायी तक्रार निवारण? मध्यस्थीच्या ऐवजी सलोख्याने तक्रार आहे. म्हणजे मीडिएशन ग्राहक न्यायालयात, कन्सिलिएशन महारेरामध्ये. किंबहुना कलम 32G हे रेरा कायद्यामधलं आहे. त्याच्या अन्वये मुंबई ग्राहक पंचायतीने महारेराला सांगितलं होतं की आपण सलोखा मंच स्थापन करूया. कारण हा कायदा म्हणतो की जर का एखाद्या ग्राहक संस्थेने किंवा विकासकाच्या संस्थेने जर का पुढाकार घेऊन अशी यंत्रणा निर्माण केली तर रेराने त्याला पाठिंबा दिला पाहिजे प्राधिकरणाने. त्याप्रमाणे महाराष्ट्रात हे सलोखा मंच सुरू झाले. आज महाराष्ट्रात मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 54 सलोखा मंच असे आहेत आणि कायद्याचा किस न काढता सलोख्याने विकासकाला बोलवलंय, ग्राहकाला बोलवलंय, घर खरेदीदार ग्राहकाला. आणि इथे सलोखाकार आहेत. हे सलोखाकार कोण असतात तर सलोखाकार हा एक मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रतिनिधी असतो ग्राहकांतर्फे आणि विकासकांच्या ज्या 3 बॉडीज आहेत, क्रेडाई आहे, नारेडको आहेत, त्यांचा एक प्रतिनिधी असतो. आणि अत्यंत सद्भावनेने छान खुल्या वातावरणात कुठलेही आक्रस्ताळेपणा न करता, आर्ग्युमेंट्स न करता सलोख्याने हे प्रश्न सोडवले जातात. आणि त्याच्यात जर का सलोख्याने प्रश्न सुटला तर सगळं सुटलं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अपीलला जायची गरज नाही. अशा पद्धतीने हे छान काम पर्यायी पद्धतीने देखील तंटा निवारण होऊ शकतं. रेरामध्ये प्री लिटिगेशन व्हॉलंटरी कन्सिलेशन पण आहे जे ग्राहक न्यायालयात नाहीये. आमच्या मनात संभ्रम नाहीये कारण हे दोन्ही पर्याय आमच्यासाठी आहेत. पण तरी सुद्धा जर प्रश्न आलाच तर ग्राहकांनी नेमकं जायचं कुठे हा शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे. काय सांगा, कोण पहिलं उत्तर देतं किंवा कोण उत्तर देतं? मॅडम, मला वाटतं की जेव्हा ग्राहकाला फक्त इंटरेस्ट हवं असतं ते म्हणजे जे फ्लॅट प्लस इंटरेस्ट किंवा जे काही हवं असतं तेव्हा त्यांना रेरा हा बेटर पर्याय आहे. कारण रेरामध्ये नाहीतर काय होतं की त्यांना 2 ठिकाणी जायला लागतं, एक ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर आणि एक अथॉरिटी. मग जर का त्यांना त्याच्याबरोबर नुकसान भरपाई हवी असेल तर मला असं वाटतंय की ग्राहक न्यायालय हा पर्याय त्यांना जास्त सुटेबल होईल. तसंच रिडेव्हलपमेंटवाले जे आहेत त्यांनी ग्राहक न्यायालयात जावं, कमर्शियल पर्पजसाठी जे घेतलेले त्यांनी रेरामध्ये जावं असं मला तरी वाटतं. अगदी शेवटी प्रत्येक केस टू केस हे व्हेरी होऊ शकतं. नेहा, ग्राहक प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथे आलात, वेगवेगळे आपण सिच्युएशन्स यांच्यासमोर मांडल्या. जाता जाता एक ग्राहक म्हणून तुम्हाला काय वाटलं दोन्ही ऐकल्यानंतर की हे पर्याय काय सांगा? पहिल्या सगळ्यात आधी म्हणजे जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तसं जसं मी ॲम्निटीज बघते तसं मी मगाशी मॅडम म्हटलं तसं ॲग्रीमेंट पण मी नीट व्यवस्थित वाचलं पाहिजे. आणि जरी क्लिष्ट वाचले तरी हे कायदे माझ्या फायद्याचे आहेत, त्यामुळे या कायद्याचा अगदी साधा सोपा विचार मी करू शकते आणि त्याची छोटी छोटी माहिती मिळवू शकते. किंवा अशा कार्यक्रमांमधनं किंवा मुंबई ग्राहक पंचायतकडे येऊन तुम्ही त्याची माहिती करून घेऊन मग खरेदी करा असं मी सांगते. कारण शेवटी तुम्ही तुमची आयुष्यभराची पुंजी त्याच्यामध्ये घालणार असता, तेव्हा 10 वेळा विचार करा, माहिती घ्या आणि जी फॅसिलिटी जशी महारेराची साईट आहे ते सगळं माहिती करून मग त्याच्यात पैसे गुंतवा. कुठल्याही स्कीम्सला आणि जाहिरातींना भुलू नका. आणि हे दोन्ही कायदे आज जरी आपण त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी असं म्हणतो तसं केलं तरी ते दोन्ही आपल्या फायद्यासाठी आहेत आणि आपलं भलं व्हावं ग्राहकांचं यासाठी भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. आज तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलीत. तुम्हा तिघांचेही मनापासून आभार मानते.
आणि आपल्या ग्राहकांना सुद्धा अंदाज आला असेल की हे दोन्ही कायदे त्यांच्याबद्दल आपण माहिती करून घेतली, हे दोन्ही आपल्या फायद्यासाठी आहेत आणि एक भक्कम कवच आपल्यासाठी संरक्षणाचं आपण म्हणूया उभं केलेलं आहे. नव्या विषयासह पुन्हा आपली भेट होणार आहेच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.